हातामध्ये बेड्या घालून स्वतःच्याच नेते जितेंद्र आव्हाड विधान भवन परिसरामध्ये आंदोलन करतायत। या बेड्या घालून स्वातंत्र्याला कैद्यात टाकलं जात आहे, त्याच्या विरुद्धचा निषेध आहे। आपण ही दृश्य थेट विधान भवनात बघतोय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि इथे आंदोलन करताना दिसतायत नेते जितेंद्र आव्हाड। थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रोहित पवार यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रश्न विचारले होते सरकारला आणि त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड आपलं म्हणणं मांडतायत, आंदोलन करतायत, निषेध करतायत हातामध्ये बेड्या घालून। त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकूया। हातात बेड्या घालून आलेला आहात, अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, कशाचं प्रतीक आहे या बेड्या? अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय, ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत, ती पद्धत चुकीची आहे। आमचा संविधानिक अधिकार आहे, आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे। राईट टू एक्सप्रेशन, राईट टू स्पीच, हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत, म्हणून या बेड्या आहेत। या बेड्या याच्यासाठी पण आहेत की अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर